महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी आज चिपळूण रेल्वे स्थानक परिसरात जोरदार घोषणाबाजी केली। त्यामुळे परिसर दणाणला होता। चिपळूण रेल्वे स्टेशनमध्ये पे अँड पार्कची सुविधा उपलब्ध आहे। या सेवेचा लाभ प्रवासी घेत आहेत, पण पार्किंग सुविधेचा ठेका परप्रांतीय इस्मास दिल्याचा संताप व्यक्त करत आंदोलन केले। स्थानिक कोणीच माणूस या ठिकाणी मिळत नाही का, असा आरोप मनसेने केला आहे। स्थानिक मराठी माणसाला हा ठेका देण्याची मागणी करण्यात आली असून तत्काळ ठेका रद्द करा आणि मराठी माणसाला द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय। तुमचे कामगार आहेत हे परप्रांतीय आहेत। अजून एक आहे याच्यामध्ये त्या तिघांनाही त्यांनी सांगायचं आपला घरी गपचूप बसायचं, नसेल तर त्यांनी त्यांच्या घरी जायचं। यांना धड मराठीही बोलता येत नाही। ही इथल्या लोकांना मराठी लोकांचा अरेरावी करतात। यांच्या तक्रारी माझ्याकडे आहेत। जर हे अजून सुधारले नाही, हे जर थांबले नाही तर मनसे स्टाईलनी यांचा कार्यक्रम होईल। बिहार साहेब बाबा तुम्हाला माहित नसेल, मुळे बाजू घेऊ नका तुम्ही तुमच्या नोकरीसाठी असं करू नका। हा आमचा पत्र एखादा मराठी माणसाला हा ठेका मिळाला पाहिजे, मराठी मुलं इथं काम केलं पाहिजे। त्यांनी भैयानी इथे यायचं, परप्रांतीयांनी इथे यायचं आणि हे नाटक करायला आम्हाला जमणार नाही। विषय असा आहे, कोकण रेल्वेचे जेवढे पे अँड पार्क निघालेले आहेत ते सगळे परप्रांतीय ठेकेदार म्हणून दिलं गेलं आहे। त्याच्यावरती जे काम करणारे आहेत ते सगळे परप्रांतीय आहेत। मग इथल्या मराठी माणसाने करायचं काय, मला तुम्ही उत्तर द्या। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।